बिहार विधानसभा निवडणुकीत 200चा आकडा पार करत रालोआचा ऐतिहासिक विजय। भाजपा सर्वात मोठा पक्ष, खालोखाल जेडीयूलाही उत्तम यश। बिहारमध्ये महाआघाडीचा धोवा, राजद आणि काँग्रेसची आजवरची सर्वात वाईट कामगिरी। बिहारमध्ये सामाजिक न्याय आणि सुशासनाचा विजय, खोट्याचा कायम पराभव होतो आणि जनतेचा विश्वासच जिंकतो, हे या निकालांनी पुन्हा सिद्ध केलं। पंतप्रधान घुसखोरी आणि घुसखोरांना संरक्षण देणाऱ्या जंगलराजच्या राजकारण्यांना बिहारच्या जनतेनं प्रत्येक मतातून दिलं चोख प्रत्युत्तर। अमित शहा यांची प्रतिक्रिया। स्वातंत्र्य सेनानी आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचा शताब्दी समारोह आजपासून देशभर सर्वत्र होत आहे साजरा। देदियापाडा इथं गौरव दिवस कार्यक्रमासाठी पंतप्रधानांची उपस्थिती। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान। चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान। स्वरा जोशी हिला ही गंधार बाल पुरस्कार प्रदान। अतिवृष्टीमुळे खरडलेल्या शेतजमिनी पूर्ववत करण्यासाठी लागणारी माती आणि इतर साहित्य शेतकऱ्यांना मोफत देण्याचा महसूल विभागाचा निर्णय। जपान मास्टर्स स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याची उपांत्य फेरीत धडक। आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 159 धावांवर गारत जसप्रीत बुमराहनं घेतले 5 बळी।